मी बोलते शितोळे श्रद्धा विकास. मी नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्सने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा 2026मध्ये सहभागी होत आहे. माझा ID नंबर आहे NDF.C7 आणि माझ्या भाषणाचा विषय आहे महिला दिवस. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व महिला भगिनींनो, सर्वप्रथम सर्वच महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जगभरात साजरा केला जातो. हा दिवस संघर्षाचा उत्सव आणि भविष्यातील आशेचा किरण आहे. खरं तर स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची 2 चाके आहेत, पण आजही स्त्री अनेक संकटांना सामोरे जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. स्त्री कधी आई म्हणून, तर कधी बहीण म्हणून, तर कधी मैत्रीण म्हणून, तर कधी बायको म्हणून, तर कधी मुलगीही म्हणून ती तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही. तिला हवी असते ती फक्त तुमची साथ. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. तसेच आज खरंच पाहायला गेलं तर बस कंडक्टरपासून अंतराळात प्रवेश करण्यापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. स्त्री स्वतःचे अस्तित्व स्वतःच निर्माण करते. स्त्री ही फक्त घराचीच नव्हे तर संपूर्ण जगाची शक्ती आहे असे मला वाटते. म्हणूनच तिला पंख द्या ती आकाश गाठेल. तिला पंख द्या ती आकाश गाठेल. तिला हक्क द्या ती न्याय आणेल. तिला हक्क द्या ती न्याय आणेल. तिला संधी द्या ती प्रगती करेल. तिला संधी द्या ती प्रगती करेल. तर महिला सशक्तीकरण म्हणजेच काय? त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची संधी देणे. जेव्हा महिला सक्षम होतात तेव्हा संपूर्ण समाज हा प्रगती करत असतो. त्यामुळे बेटी बचाव, बेटी पढाव, महिला योजना यांसारख्या उपक्रमांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. स्त्रियांना मान सन्मान देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वजण महिलांचा आदर करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया आणि एक समानतेने भरलेला समाज घडवूया. प्राचीन काळापासून आजपर्यंत महिलांनी विविध क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेने, मेहनतीने आणि धैर्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. म्हणूनच महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर महिलांसाठी आणि त्यांच्या समानतेसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी शपथ घेण्याचा दिवस आहे असे वाटते. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू. झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. आजच्या युगाची प्रगती तू. प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे. प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे. स्वप्नांना तुझ्या नवे क्षितिज लाभू दे. स्वप्नांना तुझ्या नवे क्षितिज लाभू दे. मागे वळून पाहू नकोस, परिवर्तनाच्या वाटेवर टाका पाऊले. मागे वळून पाहू नकोस, परिवर्तनाच्या वाटेवर टाका पाऊले. तूच तर आहेस आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले. तूच तर आहेस आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले. कष्टाच्या तुझ्या या कणखर हातावर खुलेल खरी मेहंदी. कष्टाच्या तुझ्या या कणखर हातावर खुलेल खरी मेहंदी. तूच तर आहेस पोलीस अधिकारी किरण बेदी. तूच तर आहेस पोलीस अधिकारी किरण बेदी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.